षटकांची लढत असणार आहे. 2 षटक हे पॉवर प्लेचे असणार आहेत आणि इथे आपण पाहतो की तुम्हाला फर्स्ट इनिंगला देखील आणि ते टायमिंग लिमिट देखील असणार आहे. दुसरी आपण पाहतो की इथे मैदानावरती सुरुवात होते. इंडस्ट्रियल ही टीम आपल्याला मैदानावरती प्रथमतः फलंदाजी करताना दिसते. आपण इथे पाहतोय एका बाजूला इंडस्ट्रियल टीम आहे, दुसऱ्या बाजूला आयटी प्रोफेशनल्स टीम मैदानावरती पाहायला मिळेल. पुढील चेंडू इथे आपण पाहतो की फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. पहिला धक्का मैदानावरती बसतोय इंडस्ट्रियल प्रोफेशनल्स टीम. चेंडू इथे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो कुठल्याही प्रकारचा धावफलक नाहीये. मेडन ओव्हर इथे मैदानावरती पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून आणि एक विकेट देखील मैदानावरती घेतलेला. एक सुरेख पद्धतीची कामगिरी पहिल्या षटकामध्ये नक्कीच राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूला आपण संघ पाहतो इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीम पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय आयटी प्रोफेशनल संघ. इथे मैदानावरती दिवसभरातील पहिली लढत आहे, महत्त्वाची लढत. आणि आपण पाहतोय की प्रत्येक टीमला पुन्हा संधी नाहीये. नॉकआउट सामने इथे आपण खेळवणार आहोत. तुम्ही जर जिंकलात तर तुम्ही पुढच्या फेरीमध्ये जाणार आणि तुम्ही जर पराभूत ठरला तर नक्कीच तुमचा रस्ता तिथे बंद होईल, मार्ग बंद होतील. त्यासाठी तुम्हाला या पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावं लागेल, खेळावं लागेल, जिंकावं लागेल. आणि दोन संघांमध्ये एक महत्त्वाची लढत मैदानावरती सुरू आहे.
एका बाजूला इंडस्ट्रीयल प्रोफेशनल टीम पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला IT प्रोफेशनल टीम इथे मैदानावरती पाहायला मिळते. 10:05 झालेले आहेत. एक महत्त्वाचा लढा, महत्त्वाचा संघर्ष मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. दुसरा षटक इथे मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवरती कार्तिक पुढे उभा आहे. पुढील चेंडू समोर खेळलेला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये एक सुंदर पद्धतीचा तिथे क्षेत्ररक्षक देखील फील्ड केला जाईल. धावबाची संधी परंतु डायरेक्ट हिट केलेला प्रयत्न आणि या चेंडूवरती देखील 2 धावा मैदानावरती पाहायला मिळते. संघाचं खातं उघडताना टीम मैदानावरती पाहायला मिळते इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीम. पहिल्या षटकामध्ये अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करताना राहुल पाहायला मिळाला. दुसरं षटक कार्तिक. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात करून ठेवला आहे आणि नक्कीच सुरेख पद्धतीचा झेल टिपला जाईल. दुसरा धक्का इथे मैदानावरती बसतोय इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीम. चला जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये. एक मोठी विकेट मैदानावरती बसलेली आहे. इंडस्ट्रियल आपण पाहतोय प्रोफेशनल इंडस्ट्रियल ही टीम मैदानावरती कोणत्या तरी फलंदाजाला मैदानावरती थांबावं लागेल, चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावं लागेल. प्रथमतः आपण पाहिलं प्रदीपच्या माध्यमातून एक मोठी विकेट मिळाली, त्यानंतर देखील एक दुसरी विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. बॅटर नेम गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण कार्तिकला पाहूया. कार्तिक सज्ज आहे पुढील चेंडू टाकण्यासाठी. इथे देखील यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अचूक लेंथ लाईनवर कशा पद्धतीची गोलंदाजी करायची ही नक्कीच आपण पाहतोय कार्तिकला माहिती आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये देखील आक्रमकता पाहायला मिळाली इथे IT प्रोफेशनल टीमच्या माध्यमातून आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील एक सुरेख पद्धतीची कामगिरी करताना इथे मैदानावरती पाहायला मिळतोय कार्तिक. इथे देखील मोठी अपील मैदानावरती सजवली जाते. उत्साह आहे, कॉन्फिडन्स आहे, परंतु अपील फेटाळली जाईल आणि तिथे आपण पाहतो की फलंदाज देखील सेफ असणार आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करताना इथे मैदानावरती कार्तिक पाहायला मिळतोय, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून देखील तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीच्या धाव बनवावं लागेल. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाला दूरवरती धावून यावं लागते. एक धाव घेतलेली आहे आणि सुरेख पद्धतीच्या नक्कीच तिथे फेकी देखील पाहायला मिळाली आणि विकेट किपरच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं गॅदर पाहायला मिळाला. नक्कीच 1.4च्या आपण पाहतो की खेळ संपुष्टात आलेला आहे. 3 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे मैदानावरती इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीम पाहायला मिळते. 6 षटकांची लढत आहे मित्रांनो. 2 षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे, दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. पुढील चेंडू कार्तिकच्या माध्यमातून नक्कीच इथे मोठे अपील सजवली जाते आणि नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव देखील नाहीये, विकेट देखील नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 3 धावा इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीमने बनवलेल्या आहेत. आपण पाहतो की मैदानावरती नक्कीच 2 विकेट गमावलेले आहेत. शांत संयमी खेळी ते मैदानावरती टीम पाहायला मिळते, परंतु इथून पुढे देखील आपण पाहतो की 4 षटकांचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. त्या 4 षटकांमध्ये इथे मैदानावरती इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीमला देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. 2 विकेट देखील गमावलेले आहेत, परंतु तिथून पुढे देखील आपण पाहतो त्यांची बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे आणि तशा पद्धतीची बॅटिंग इथून पुढे देखील या 4 षटकांमध्ये या टीमला करावी लागेल. कारण की महत्त्वाचा सामना आहे, नॉकआउट सामने आहेत. तुम्ही जर इथे पराभूत ठरला तर नक्कीच तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये जाता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला या सामन्यामध्ये जिंकणं खूप महत्त्वाचं दोन्ही टीमसाठी. पार्किंग आपण पाहतो की तिकडे पलीकडे झाडाखाली पार्किंग आहे. शेतीमध्ये इथे पार्किंग करायचं आहे, कारण की इथे पार्किंगला जागा नाही आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आलेल्या आहेत तशा. 4 व्हीलर पार्किंग देखील साईडला आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीम आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानावरती इथे पाहायला मिळते IT प्रोफेशनल टीम पाहायला मिळते. 2 मातब्बर टीम आहेत. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये झुंजताना लढताना इथे या मैदानावरती पाहायला मिळतात.
आणि ITच्या माध्यमातून आपण पाहतो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत या मैदानावरती साकारलेली आहे टीमने. पुढील चेंडू इथे आपण पाहतोय फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. नोसमॅन लँडच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी तिथे उपलब्ध होती, परंतु नक्कीच दोन्ही बॅटर मैदानावरती आपल्या घरट्यामध्ये सेफ आहेत आणि 2 धावेनिशी धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळतोय. 6 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतील. एका बाजूला आपण मैदानावरती हेमंतला पाहत आहे, दुसऱ्या बाजूला रामचंद्र पुढे उभा आहे. रामचंद्र निंबाळकर इथे मैदानावरती पाहायला मिळतो. 8 चेंडूमध्ये 2 धावेंवरती शांत पद्धतीने खेळी करताना पाहायला मिळतोय. आक्रमकता धारण करावी लागेल पुढील चेंडू आणि इथे आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय भूषणच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क होते भूषण सोमवंशी पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. एक चांगली नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते, कंजूसी गोलंदाजी करताना तो मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता, कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. तिथे देखील आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का मैदानावरती बसतोय. गोलंदाजी मार्क Everybody's hands up in करताना पाहायला मिळालेला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक धाव घेतलेले आहे आणि सिंगलच्या बरोबर धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती परफेक्ट मिडल केला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला आणि नक्की सिंगलच्या बरोबरीत आपण पाहतो की धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. एका बाजूला नवनाथ सर आहेत, दुसऱ्या बाजूला हेमंत सर आहेत. स्ट्राईकला हेमंत सरांना आपण पाहूया. पुढील चेंडू इथे आपण पाहतोय बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का मैदानावरती बसताना टीम इंडस्ट्रियल प्रोफेशनल्स. चला स्पीडअप करून घ्यायचे. बॅट्समन नेम प्रदीप सर, बॅट्समन नेम सांगा. उदय. आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानात सज्ज होतील उदय. एक नामवंत फलंदाज आहे, त्यांना देखील या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल कारण संघ अडचणीत आहे.
आणि इथे नक्की समोर डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे टाकताना गोलंदाज प्रतीक पवार इथे पाहायला मिळतो. आतापर्यंत या षटकामध्ये एक विकेट घेतली, त्याचबरोबर इथं 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले. एक उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी इथे पाहायला मिळते प्रतीक. पुढील चेंडू इथे आपण पाहतोय कव्हर कव्हर फोडला जातोय, चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार 4 धावा. डीजे पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे समोर खेळलेला लॉंग ऑन रिझन मध्ये 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे धावबाची संधी आणि खराब थ्रो मैदानावरती पाहायला मिळाला. रनिंग बिटवीन द विकेट्स या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला तो 14 धावा इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीम 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आपण पाहिलं शेवटच्या काही चेंडूवरती एक मोठे आक्रमण फटके सजवले आणि त्यानंतर थोडासा धावफलक पुढे वाढवण्याचं काम इथे मैदानावरती पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवरती आरिफ शेख सुरेख सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला होता. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं, त्याकडे नक्कीच निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आपण इथे नवनाथ सरांना पाहतोय, त्यांना चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. 5वं षटक आहे, महत्वाचं षटक. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी टाकताना इथे आरिफ शेख पाहायला मिळतोय. स्ट्राईकला नवनाथ सरांना पण स्ट्राईकला पाहूयात. पुढील चेंडू लो स्वरूपाचा चेंडू होता, नक्कीच तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहतो चेंडू एक सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला, थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्यावरती देखील एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावांची गती वाढवावी लागेल, चौकार षटकार तुम्हाला इथून पुढे खेळावे लागतील. इथे देखील चेंडूमध्ये नक्कीच स्विंग पाहायला मिळाला आणि नक्कीच कुठल्या प्रकारची या चेंडूवरती धाव नाही. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करताना आरिफ शेख यांना आपण पाहतोय. आपण पाहतो व्हेरिएशन देखील पाहायला मिळते. स्लो चेंडू टाकले जातात आणि त्यावरती नक्कीच बॅट्समन थोडंसं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अडचणीमध्ये या षटकामध्ये इथे पाहायला मिळतील. पुढील चेंडू इथे देखील फटका फसलाय. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलाय आणि तिथे फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का इथे मैदानावरती बसतोय. इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीम नवीन बॅटर जे होईल शुभम दीपक. आपण पाहतो की नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल दीपकला देखील या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल, कारण की संघ अडचणीत आहे. त्या अडचणीतून दीपकने कित्येक वेळा बाहेर काढलेला आहे आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतो की दीपकला चांगल्या पद्धतीचे चौकार षटकार खेळावे लागतील, कारण की या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. आणि आपण पाहणार आहोत की दीपकची बॅटिंग कशा पद्धतीने या षटकामध्ये असणार आहे, कारण की आतापर्यंत 15 धावा बनवलेले आहेत. 6 षटकांची लढत आहे. 5वं षटक इथे प्रगतीपथावरती पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे देखील आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकताना आरिफ शेख एक उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळते. व्हेरिएशन आहे त्याच्याकडे आणि त्या व्हेरिएशनच्या जीवावरती या षटकामध्ये आपण पाहतो की फक्त 1च धाव इथे खर्च केलेली आहे. पुढील चेंडू इथे देखील स्विंग अँड मिसची कहाणी पाहायला मिळाली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 15 धावा. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे मैदानावरती टीम पाहायला मिळते. इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीम शांत संयमी खेळ नक्कीच या टीमकडून पुढे पाहायला मिळतोय. आक्रमकता धारण करावी लागेल, कारण की शेवटचं षटक आहे. तुम्हाला जिंकायचं असेल तर एक धावफलक चांगल्या पद्धतीचा बनावं लागेल, कारण की समोरची टीम देखील तगडी टीम आहे. IT प्रोफेशनल टीम आहे, एक मातबर टीम आहे. मोठा अनुभव त्याकडे टीमकडे आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे, त्याचबरोबर बॅटिंग फिल्डिंग सगळ्या बाजूने सक्षम टीम पुढे आहे. त्यामुळे तुम्हाला या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, धावफलक थोडा वाढवावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती इथे माही पुढे पाहायला मिळतोय. शेवटचं षटक इथे महत्त्वाचं षटक इथे घेऊन आलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नवनाथ सर तिथे आहेत. नक्कीच एक सिंगल देखील त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय.
16 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते. यानंतर देखील 5 चेंडूंचा खेळ फर्स्ट इनिंग मधला शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतोय माही. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारची चेंडूवरती धाव नाहीये. निर्धाव स्वरूपाचा इथे चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईकला इथे आपण पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो सुरेख पद्धतीचा चेंडू टाकताना इथे मैदानावरती पाहायला मिळतोय माही. एक उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी होती, परंतु संधी दवडली आहे. नक्कीच या चेंडूवरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. आतापर्यंत 16 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतील. पुढील चेंडू इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सलग आपण पाहतोय सलगचे 4 चेंडू इथे गोलंदाजीच्या माध्यमातून माहीच्या माध्यमातून इथे मैदानावरती पाहायला मिळते. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी तो करताना पाहायला मिळतो. या षटकातील शेवटचा चेंडू इथून पुढे देखील शिल्लक असणार आहे. पुढील चेंडू इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. आणि इथे आपण पाहतो की 16 धावा इथे मैदानावरती बनवलेल्या आहेत. टीम इंडस्ट्रियल प्रोफेशनल टीमने बनवल्या आहेत. विजयासाठी 17 धावींची गरज इथे मैदानावरती पाहायला मिळते. आयटी प्रोफेशनल या टीमला विजयासाठी 17 धावींची गरज असणार आहे. 36 चेंडूमध्ये 17 धावींची गरज. पुढील सामन्याचा इथे आपण नाणेफेक करत आहोत. एका बाजूला मेडी असिस्टंटच्या विरोधामध्ये SBI जनरल या 2 टीम मध्ये आपण पुढील सामन्याचा देखील नाणेफेक करत आहोत. दोन्ही टीमला विनंती असेल इथे यायचे. नाणेफेक आपण करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यायचे, कारण की सेकंड इनिंग इथे मैदानावरती सुरू होत आहे. चला, मेडी असिस्टंटच्या विरोधामध्ये आपण पाहतो SBI जनरल या 2 टीम मध्ये आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करत आहोत. दोन्ही टीमला विनंती असेल आपला कर्णधार पाठवा. चला टीम. Let me see. बाजूला SBI जनरल या 2 टीम मध्ये आपण पुढील सामन्याचा देखील नाणेफेक करत आहोत. दोन्ही संघाला विनंती असेल कर्णधार पाठवा प्लीज. पुढील सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. एका बाजूला मेडी असा टीम आहे, दुसऱ्या बाजूला आपण SBI जनरल टीम पाहतोय. 2 टीम मध्ये देखील नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यायचे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. सेकंड इनिंगला होत आहे सुरुवात. विजयासाठी 17 धावींची गरज आहे. पुढील सामन्याचा आपण नाणेफेक करत आहोत, कारण की या सामन्यामध्ये आपण पाहतो की 17 धावींची गरज
IT प्रोफेशनल या टीमला विजयासाठी 17 धावींची गरज आहे. 36 चेंडूमध्ये 17 धावींची गरज. एक मिनिट. मीडिया साइड टीमचे कर्णधार सोहम आणि SBI जनरल टीमचे कर्णधार मनोज, या दोन कर्णधारांना विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यायचे. सोहम सर, मनोज सर, चला नाणेफेकीचा कौल आपल्याला इथे संपन्न करायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक मोठी लढत पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल देखील पुढील सामन्याचा आपण करत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन फोकस करा. दोन्ही मातब्बर टीम आहेत. आपण पाहतो इथे डिप्युटी मॅनेजर निलेश शिंदे या मान्यवरांच्या हस्ते आपण पुढील सामन्याचं देखील नाणेफेक संपन्न करत आहोत. सरांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. आपण पाहतो की नाणेफेक देखील संपन्न झालेला आहे आणि आपण पाहतो मीडियासाठी या टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबरीत आपण पाहतो SBI जनरल हा संघ आपल्याला सेकंड सामन्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहणार आहोत. जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये. सेकंड इनिंग आणि पहिला चेंडू इथे सुरेख सुरेख पद्धतीचा फटका सजवला जातोय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. खणखणीत दणदण ब्रँडेड षटकार 6 धावा. अकरा धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते आणि इथे देखील पंच दंडित करतात. वाईट स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय आणि 12 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते. विजयासाठी 17 धावींची गरज. 12 बनवल्यात, 5 धावींची गरज. पुढील चेंडू बैठक शॉट मैदानावरती पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलं षटक आहे महत्त्वाचं षटक आणि आतापर्यंत 11 धावा 12 धावा इथे 12 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 17 धावींची गरज आहे मित्रांनो. इथून पुढे देखील 5 धावींची गरज असणार आहे. पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार 6 धावा आणि इथे आपण पाहतोय दिवसभरातील पहिली लढत, पहिला सामना. IT प्रोफेशनल्स हा संघ इथे विजयी ठरलाय. DJ
खेळवायचे तुम्हाला वेळ दिलेला आहे, टायमिंग सेट केलेला आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला सामना इथे कव्हर करायचा आहे. एक महत्त्वाची लढत आहे, महत्त्वाचा सामना इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. आपण पाहतो